मित्रहो, भैयाजींनी नोकरी अतिशय जबाबदारीनं आणि कार्यक्षमतेने केली. उरलेल्या काळात संघकार्य अखंडितपणे सुरू ठेवलं. संघानं दिलेलं अकोला विभाग कार्यवाह, नंतर विभाग संघचालक हे दायित्व त्यांनी तन मन आणि धनासहित व्यवस्थित सांभाळलं. त्यांची पत्नी विजया केला हिंदी हायस्कूलला शिक्षिका होत्या. त्यांच्या चारही मुली सुशिक्षित आहेत आणि आपापल्या क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. वयोमानानुसार भैयाजींना शाखेत जाणं जमत नव्हतं. त्यामुळं ते दोन्ही वेळा खुर्चीत बसून प्रार्थना म्हणत. स्वतःची ओळख करून देताना मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे असंच म्हणत. वय झाल्यावरही ते रोज हळूहळू संघस्थानावर जात. प्रार्थनेसाठी उभं राहता येतं यातच त्यांना समाधान वाटायचं. कुटुंबातही सगळी नाती त्यांनी सांभाळली. त्यांच्यामुळं भावनिक आणि मानसिक बळ मिळालं आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी झालो असं सांगणारे अनेक जण आहेत. घरात वेळेनुसार कुठलंही काम अगदी आनंदानं ते करायचे. पत्रव्यवहाराच्या बाबतीत ते खूपच दक्ष होते. भैयाजी यांच्या जीवनगाथेची ठळक वैशिष्ट्ये विशद करणं हे इथं आवश्यक वाटतं. त्यांचा जीवनकाल 18 सप्टेंबर 1917 ते 13 मे 2007. जन्मस्थान सेंधवा, मध्य प्रदेश. शिक्षण मॅट्रिक इंदूरला. नंतरचं शिक्षण मॉरिस कॉलेज नागपूर. नागपूरच्या जोशी विद्यालयात काही काळ ते शिक्षक होते. नागपूरलाच MA LLB. 1935 मध्ये संघ विचारांशी ओळख. 1942 मध्ये आदरणीय बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेनं प्रचारक. उत्तर प्रदेशात जौनपूर विभाग प्रचारक. देवरिया, आजमगड, बलिया, जौनपूर, गाजीपूर आणि आसपासची अनेक गावं हे त्यांचं कार्यक्षेत्र. 1944 मध्ये ग्वालियर क्षेत्र सहप्रांत प्रचारक. ग्वालियर, आग्रा, कानपूर, झाशी आणि आसपासची गावं हे त्यांचं कार्यक्षेत्र. 1946 मध्ये माननीय दीनदयालजी उपाध्याय यांच्यासह प्रांत प्रचारक. 1950 मध्ये मध्य भारत प्रांत प्रचारक. 1952 मध्ये विशिष्ट परिस्थितीमुळे परमपूज्य गुरुजींच्या सूचनेनुसार गृहस्थ आश्रम. 1954 पर्यंत इंदूरला वकिली. 1954 मध्ये गोसे महाविद्यालय, खामगाव जिल्हा, बुलढाणा, महाराष्ट्र इथं प्राध्यापक. शिस्तप्रिय तरीही विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक. मराठी, इंग्रजी, हिंदीचा व्यासंग आणि संस्कृतचा अभ्यास. साहित्यिक प्रवासातली भरीव कामगिरी अशी आहे. भैयाजी सहस्रबुद्धे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात असताना हिंदीतून प्रभाकर शांडिल्य नावानं वृत्तपत्रात लेखन करायचे. साहित्य प्रेमामुळे अटलजींशी घनिष्ठ मैत्री. लेखन, वाचन, वक्तृत्व, काव्य हे त्याचंच फलित. मराठी, हिंदी अशी एकूण 125 पुस्तकं. सहज सोपी भाषा, बालकथा नाट्यपूर्ण, तरीही उद्बोधक. किशोरांसाठी भारत माझा देश, माझी प्रतिज्ञा, भारत भारतीच्या पुस्तकमालेतली पुस्तकं. टिळक, सावरकर, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, महात्मा गांधी, मा शारदा देवी यांची प्रेरक चरित्र. बाबासाहेब आपटे आणि दीनदयालजींचं चरित्र हे विशेष भावस्पर्शी लेखन. तरुणांसाठी संवाद, पारंब्या, धर्मचर्चा आणि गंभीर विषय सहज उलगडून दाखवणारी भारतीय जीवनमूल्ये. आणीबाणीनंतर माणिकचंद्र वाजपेयी यांच्यासोबत आपत्कालीन संघर्षगाथा, अनेक स्वयंसेवकांच्या आपबीतीचं दस्तऐवजीकरण, सगळ्यांच्या व्यथाकथांचं उत्तम संस्करण, संकलन आणि संपादन. पंथ राघवाचा हे लिखाण. हिंदी भाषिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि हिंदू पदपातशाहीच्या अनेक मानकरी मावळ्यांची चरित्र त्यांनी लिहिली. भैयाजी सहस्रबुद्धे यांनी हरिभाऊ वाकणकर आणि चमू बरोबर वैदिक सरस्वतीच्या शोधात आदिबद्री ते प्रभास पट्टणम पर्यंतचा प्रवास केला. वैदिक सरस्वतीचा शोध या नावाचं पुस्तक मराठी आणि हिंदी भाषेत. शिक्षण क्षेत्रातल्या गुणवत्तेच्या ऱ्हासामुळे ते अस्वस्थ होत.
श्रीयुत गिजूभाई बधेका या शिक्षणशास्त्रज्ञाच्या विचारांचा भैयाजींवर प्रभाव होता. त्यांच्या दिवा स्वप्नचा त्यांनी मराठी अनुवाद केला. मनाच्या श्लोकांचा समश्लोकी हिंदी अनुवाद. त्याचं शीर्षक आहे मानसबोध. मातृभाषा महती ही कविता. माय मराठीची हाक हा लेखसंग्रह त्याने अनेक मंत्र्यांना आणि शिक्षकांना स्वखर्चानं पाठवला. निस्वार्थ संघ कार्यकर्ता, लोकप्रिय प्राध्यापक आणि उत्कृष्ट साहित्यिक असे बिलोरी कवडसे सदैव अंगी बाळगणाऱ्या प्रग उपाख्य भैयाजी सहस्रबुद्धे यांना विनम्र अभिवादन. सरस्वतीचा वरद हस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरद हस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. संघ विचारांचा निष्ठेने, संघ विचारांचा निष्ठेने श्रद्धापूर्ण प्रसारक. सरस्वतीचा वरद हस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. बालांना एकत्रित आणून संघाचा रचला पाया. बालांना एकत्रित आणून संघाचा रचला पाया. आजन्म प्रशिक्षण स्वयंसेवका विचार ठरती हे सार्थक. सरस्वतीचा वरद हस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरद हस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. आदर्शा पर्याय नसावा मार्गक्रमण ते कठीणातून. आदर्शा पर्याय नसावा मार्गक्रमण ते कठीणातून. उच्च कोटीचे साहित्यिक ते, उच्च कोटीचे साहित्यिक ते, वाङ्मय ते अति संस्कारक. सरस्वतीचा वरद हस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरद हस्त मस्तकी सिद्ध प्रचारक. प्रग उपाख्य भैयाजी सहस्रबुद्धे या संघ प्रचारकाच्या जीवन कार्याची ओळख करून देणाऱ्या या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखन आणि संकलन मिलिंद रहाटगावकर, नागपूर. त्यांचा मोबाईल नंबर 9049990442 9049990442. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186 8329730186. मिलिंद रहाटगावकर. मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा. शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदास देश काही विरमू दे.
देश काही विरम